समोरासमोर ते ओपन करून इथे दाखवतो. 13,000 किंमत, 15,000 रुपये, 18,000 रुपये. चायनीज रॅम कशी ओळखायची तुम्हाला सांगतो. बॅटरीची इन्फॉर्मेशन पण मोबाईल वर्क स्टेशन आहे, खूप पॉवरफुल आहे. इकडे बजेटमध्ये गेमिंग लॅपटॉप. हा i5 11 जनरेशन आहे. हे 2023चं मॉडेल आहे. पुण्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे. आपण 360 डिग्री रोटेट होतो. टचस्क्रीन डिस्प्ले आहे. शेअर मार्केटसाठी काही लॅपटॉप वगैरे तुमच्याकडे आहे की नाही? त्याच्यामुळे याचा लुक खूप छान येतो. चीपमध्ये आणि एकदम हाय क्वालिटीचे लॅपटॉप प्रोव्हाइड करणे. किंमत कमीत कमी 24,000 ते 25,000 रुपये आहे. पण आपल्याकडे फक्त 23,500मध्ये तुम्हाला ॲटोकॅड तुम्ही चालवू शकता त्याच्यावरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहे कात्रजमध्ये. आणि कात्रजमध्ये मी कुठे आलो माहिती का? मी आलेलो आहे मित्रांनो माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये. मंडळी, बरेच जण मला डिमांड करत असतात की सर आमचं बजेट नाही आहे, पण आम्हाला चांगले लॅपटॉप घ्यायचे आहेत आणि चांगले लॅपटॉप पुण्यामध्ये कुठे मिळतील. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातले सर्वात ट्रस्टेड आणि चांगले लॅपटॉप, सर्टिफाईड लॅपटॉप जे की आहेत माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये. आणि पाहू शकता जबरदस्त स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे आणि एकदम बजेट प्राइसमध्ये तुम्हाला हे लॅपटॉप मिळणार आहेत. त्याचबरोबर लॅपटॉप सोबत मित्रांनो तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळते, जेन्युइन पार्ट्स मिळतात, त्याच्या वॉरंटी वगैरे पण आहे. तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि माय कम्प्युटर शॉपचे मित्रांनो जे ओनर आहेत अमोल सर, त्यांच्याशी आपण भेट घेऊया. नमस्कार अमोल सर, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. नमस्कार सर. सर, मी असं ऐकलंय की तुमच्याकडे सर्वात चांगले लॅपटॉप आहेत आणि एकदम सर्टिफाईड लॅपटॉप मिळतात एकदम बजेट प्राइसमध्ये. मित्रांनो, आपल्याकडे सगळे लॅपटॉप जे आहेत ते इम्पोर्टेड आहेत आणि फुल्ली 100% वर्किंग आहेत. आणि आम्ही स्वतः ते लॅपटॉप 2-3 दिवस टेस्ट करतो आणि त्याच्यानंतरच विक्रीला काढतो. त्याच्यामुळे तुम्हाला लॅपटॉप घेताना काही काळजी करायची गरज नाही आहे. लॅपटॉपचे पूर्ण फंक्शन 100% वर्किंग असेल. आणि सर इथे तरी किती व्हरायटी पाहायला मिळेल लॅपटॉपची? कमीत कमी 30-35 आपल्याकडे व्हरायटी कधीही बघायला भेटतील एनी टाईम. तर सर मला एक त्यातला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040 520 789. मित्रांनो, शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि दुकान 7 दिवस ओपन असतं. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि सर, स्क्रीनवरती हा जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॅटलॉग वगैरे पण बनवलेला आहे, राईट? हो, हा माझा व्हॉट्सअपचा बिझनेस नंबर आहे. तर त्याच्यावरती तुम्ही हाय म्हणून पाठवलं तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती लोकेशन, शॉपचा ॲड्रेस आणि आमच्याकडे जे उपलब्ध लॅपटॉप आहेत त्याची लिंक मिळेल. त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक केल्यावरती लॅपटॉपचे पूर्ण डिटेल्स, जसं की त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचे ओरिजिनल फोटो आणि त्याची फायनल प्राइस तुम्हाला मिळून जाईल. तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर, सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, हा लो बजेटमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. हा लिनोवाचा मॉडेल आहे. याच्यामध्ये i3 6 जनरेशन आहे. 8GB रॅम, 256GB SSD आहे. 14 इंची HD स्क्रीन आहे. ओके. हा लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवला होता. हा 10 सेकंडमध्ये ऑन होतो. याच्यामध्ये तुम्ही ऑफिस वर्क करू शकता, बेसिक वर्क करू शकता. आणि याची किंमत फक्त आता कमी झालेली आहे, 13,000 किंमत आहे याची. क्या बात आहे. तर ऑफरमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहू शकता 13,000 मध्ये मिळणार आहे. न्यू इयर धमाका ऑफर माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये मित्रांनो चालू झालेली आहे. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेलचा लॅटिट्यूड 7280. हा एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. तुम्ही बघू शकता, एका हातामध्ये तुम्ही पकडू शकता आरामात. 1 kg वेट आहे याचं. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8GB रॅम, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 12.5 इंच आणि याची किंमत फक्त आणि फक्त 15,000 रुपये. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. याच्यामध्ये पण i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हा 180 डिग्री रोटेट होतो. रॅम आहे 8GB, 256GB SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 16,000 रुपये. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेडेबल आहेत का? मित्रांनो, सगळे लॅपटॉप अपग्रेडेबल आहेत. याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम 32GB रॅम करू शकता आणि स्टोरेज 2 TB पर्यंत वाढवू शकता. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल E5470. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. हा पण 180 डिग्री रोटेट होतो. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8GB रॅम, 256GB SSD आहे. 14 इंची फुल HD टच स्क्रीन आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 18,000 रुपये. पाहू शकता मित्रांनो, 18,000 रुपयामध्ये तुम्हाला टच स्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, हा अँड्रॉइड क्रोमबुक आहे. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i5 10 जनरेशन. 8GBची रॅम आहे, 64GBचं स्टोरेज आहे आणि याच्यामध्ये 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले येतो. क्या बात आहे. तुम्ही हे बघू शकता, टच स्क्रीन डिस्प्ले आहे. हा पण 180 डिग्री रोटेट होतो. एकदम स्लिम कॉम्पॅक्टमध्ये हा पीस आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 16,000 रुपये. पाहू शकता 16,000 रुपयात तुम्हाला मिळणार आहे हा HPचा लॅपटॉप. ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड असणार. अँड्रॉइड आहे याच्यामध्ये. हे बघा, कॉन्फिगरेशन पण मित्रांनो एकदा चेक. सर, अँड्रॉइडचं चेंज करू शकतो काय? कसं काय आहे फॅसिलिटी? हो, अँड्रॉइडचं तुम्ही विंडोज चेंज करू शकता. ते आपल्याकडे पण करून मिळेल.
ते थोडे एक्स्ट्रा चार्ज त्यात ॲड होते. एक्स्ट्रा 1000 एक्स्ट्रा लागतील. मित्रांनो हा डेल लॅटिट्यूड आहे E7470 मॉडेल आहे. हा थोडासा स्लिम कॉम्पॅक्टमध्ये येतो. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 16,500. मित्रांनो Lenovo T470 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीनमध्ये येतो हा लॅपटॉप आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 16,500. सर आता जो तुम्ही दाखवला त्याच्यामध्ये टच स्क्रीन वगैरे अवेलेबल आहे का? हो नक्कीच मिळेल मित्रांनो. आपल्याकडे लिनोचा थिंकपॅड आहे, T460S मॉडेल आहे. हा पण स्लिम आणि कॉम्पॅक्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला टच स्क्रीन मिळेल. क्या बात आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि ती पण टच स्क्रीन असेल आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 17,000 रुपये. तर पाहू शकता मित्रांनो, 2 मॉडेल अवेलेबल आहे. टचमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल, नॉन टचमध्ये पण इथे मिळणार आहे. मित्रांनो हा एकदम फेमस मॉडेल आहे, HP EliteBook 840 G3. ह्याच्यामध्येच तुम्हाला सिल्वर कलर मिळतो. प्लस ह्याच्यामध्ये 2 स्टोरेज आहेत, एक M.2 SSD बसते आणि दुसरं एक हार्ड डिस्क पण तुम्ही बसवू शकता. त्याच्यामुळे याची खूप डिमांड असते. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर येतो, 8GB रॅम, 256 GB SSD येते, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 18,000 रुपये. मोस्ट फेमस डिमांडिंग लॅपटॉप HPचा. मित्रांनो हा डेल लॅटिट्यूड आहे, 7480 मॉडेल आहे. हा i7 प्रोसेसरमध्ये येतो, i7 6 जनरेशन, 8GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि ह्याची किंमत जाईल फक्त तुम्हाला 20,000 रुपये. 20,000मध्ये i7 6 जनरेशन. मित्रांनो टच स्क्रीनमध्ये अजून एक लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे, Lenovo थिंकपॅड आहे, T470 आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन आहे आणि याची प्राइस जाईल तुम्हाला 20,000 रुपये. 20,000 रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo थिंकपॅड L490 आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 20,000 रुपये. सर आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्याच्यावरती काय काय काम करू शकतो आपण? हे सगळे लॅपटॉप तुम्ही ऑफिस वर्कसाठी यूज करू शकता. कॉलेज स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. AutoCAD तुम्ही चालवू शकता त्याच्यावरती आणि प्लस तुम्ही कोडिंगसाठी पण वापरू शकता. मित्रांनो याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा i5 7 जनरेशनमध्ये येतो, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 19,000 रुपये. कॉन्फिगरेशन पण चेक करा. आणि सर कसे बऱ्याच व्ह्युअर्सची आहे ना कमेंट्स येत असतात की बऱ्याच ठिकाणी त्यांना असं काय होतं की त्यांची रिक्वायरमेंट असते त्यांना फक्त एक्सेल चालवायचं किंवा नॉर्मल हे करायचं आहे, पण त्यांना कधी कधी हायर व्हर्जनवाला लॅपटॉप समोरून विकला गेला जातो, तर म्हणजे बऱ्यापैकी जास्त पैसे लागतात. तर तुमच्या इथे कशी काय सर्व्हिस आहे काय? मित्रांनो तुमच्या माहितीसाठी माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये पहिल्यांदा तुमची रिक्वायरमेंट विचारली जाते. रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट केले जाते. आमचं काम असं नाही आहे की फक्त लॅपटॉप आणले आणि लॅपटॉप विकायचे आहे. आम्ही पहिल्यांदा तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे तुमचं बजेट काय आहे आणि तुमचं रिक्वायरमेंट काय आहे, की ह्या कामासाठी कितीचं बजेट लागेल, तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट करेल. असं नाही आहे की समजा आमच्याकडे एखादा लॅपटॉप अवेलेबल नाही आहे, तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती आमच्याकडे जर फुलफिल होत नसेल तर आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगू, सर आम्ही हे लॅपटॉप आत्ता सध्या अवेलेबल नाही आहेत, पण आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊया. विनाकारण तुम्हाला असं फक्त विकायचं म्हणून आमच्याकडले लॅपटॉप तुम्हाला कधीच आम्ही विकणार नाही. सर सध्या शेअर मार्केट बऱ्याच जोरामध्ये चालू आहे, तर शेअर मार्केटसाठी काही लॅपटॉप वगैरे तुमच्याकडे आहे की नाही? हो मित्रांनो आपल्याकडे लॅपटॉप 15.5 इंचमध्ये आहेत, जे शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी लागतात. हे तुम्ही बघू शकता की डेल लॅटिट्यूड आहे, 5580 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 19,500. यात तुम्ही बघू शकता नमकी आहेत, तर ते अकाउंटिंगसाठी लागतात आणि याची स्क्रीन साईज पण मोठी असल्यामुळे तुम्हाला चार्ट्स वगैरे इझिली पाहता येतील. आणि मी स्वतः ट्रेडिंग करतो त्याच्यामुळे मलाही माहिती आहे की थोडीशी मोठी स्क्रीन असली की तुम्हाला ट्रेड लाईन वगैरे असतील, ट्रेड घेण्यासाठी इझी राहतं. नक्कीच. तर पाहू शकता मोठ्या स्क्रीनमध्ये पण लॅपटॉप सरांकडे इथे अवेलेबल आहे. चेक करा. 15.5 मध्ये आणि किंमत मित्रांनो फक्त 19,500. हा मित्रांनो याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5590. हा पण 15.5 इंचमध्ये आहे. याच्यामध्ये इंटेल i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे. हा 15.5 फुल HD आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नमपॅड मिळून जाईल
आणि याची किंमत राहील फक्त 21,500. सर आणि मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की शेअर मार्केट करायचं असेल तर मिनिमम कुठल्या जनरेशनचा लॅपटॉप असला पाहिजे? मित्रांनो, मी पण ट्रेडिंग करत असल्यामुळे मला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी काय स्पेसिफिकेशन मिनिमम पाहिजे. कमीत कमी तुम्ही i3 6 जनरेशनचा प्रोसेसर यूज करू शकता. त्याच्यामध्ये DDR4ची रॅम असल्यामुळे तुम्हाला स्पीड पण चांगला भेटेल. आणि शेवटी कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्टडी करावा लागतो, त्याच्यानंतरच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता. त्याच्यामध्ये असं नाही की लेटेस्ट 10 जनरेशन किंवा 11-12 जनरेशन लागतं. 6 जनरेशनपासून तुम्हाला काम आरामात होऊ शकतं. प्लस तुम्हाला त्याच्यासाठी इंटरनेट पण फास्ट पाहिजे. फक्त लॅपटॉप फास्ट असून चालत नाही आहे, तुमचं इंटरनेट जर फास्ट असेल तरच तुम्हाला ते ट्रेड व्यवस्थित घेता येतं. नक्कीच, एंट्री एक्झिट तुम्हाला लवकर करता येतं. बरोबर. पुढचा लॅपटॉप सर मित्रांनो, हा डेल लॅटिट्यूड 5500 मॉडेल आहे. हा खूप पॉवरफुल मशीन आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हे तुम्ही हाय एंड कामासाठी यूज करू शकता. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 15.5 इंच फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 28,000 रुपये. जर तुम्हाला याच्यामध्ये 16 GB आणि 512 GB ची SSD पाहिजे असेल तर 3,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. मित्रांनो, हा कॉलेज स्टुडंटसाठी प्रोग्रामिंग वगैरेसाठी हा लॅपटॉप एकदम बेस्ट आहे. याचा मॉडेल नंबर आहे डेल 7300. तुम्ही बघू शकता एकदम स्मॉल कॉम्पॅक्टमध्ये आहे आणि डेलच्या नवीन डिझाईन सोबत आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 13.3 इंच स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 21,500 रुपये. पाहू शकता 21,500 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, छोटोसा लॅपटॉप, बॅगमध्ये इझिली कॅरी करू शकता. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे आपल्याकडे 5300. हा टच स्क्रीनमध्ये येतो. हा पण स्मॉल आणि कॉम्पॅक्ट आहे, 180 डिग्री रोटेट होतो. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 13.3 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,500 रुपये. समजा एखाद्याला काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून पाहिजे असेल, ऑटोकॅड वगैरे किंवा ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स वगैरे काय असं इन्स्टॉल करायचं असेल तर तशी काही सर्व्हिस मिळेल का तुमच्याकडे? हो, आपल्याकडे जर तुम्हाला लॅपटॉप घेतल्यानंतर तुम्हाला लिनक्स यूज करायचं असेल तर ते ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा ऑटोकॅड असेल तर ते फ्रीमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून दिलं जाईल. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा पण मॉडेल खूप डिमांडिंगमध्ये असतो याच्या डिझाईनसाठी. याच्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,000 रुपये. 22,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. प्रीमियम आणि मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप आहे की नाही तुमच्याकडे? हो मित्रांनो, खास तुमच्यासाठी मी झेडबुक आणलेला आहे. हा HPचा झेडबुक आहे, टोटली मेटल बॉडी आहे. क्या बात आहे, चेक करा, न्यू लोगो सोबत मिळणार आहे. हा इलाइट बुकचा पुढचा मॉडेल आहे झेडबुक. याच्यामध्ये तुम्हाला इंटेल i5 7 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 22,000 रुपये. मित्रांनो, याचा जो परफॉर्मन्स असतो तो डेस्कटॉप लेवलचा असतो झेडबुकचा, कारण की हे मोबाईल वर्कस्टेशन आहे, त्याच्यामुळे ह्याची प्राइस थोडीशी जास्त असते बाकीच्या लॅपटॉपपेक्षा. प्रतीक सर, तुम्हाला हा लॅपटॉप बघून कळाला असेल की हा HPचा इलाइट बुक आहे, त्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. तर मला सांगू शकता का याची मार्केट व्हॅल्यू काय असेल? तर बघा, आता 2-3 इथं पाहिलं तर 24 ते 25,000च्या दरम्यान काहीतरी चालू आहे मार्केटमध्ये. मित्रांनो, आपल्याकडे हा लॅपटॉप आहे HP इलाइट बुक 830 G6. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे, i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 13.3 इंच फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि मार्केटमध्ये याची किंमत कमीत कमी 24 ते 25,000 रुपये आहे, पण आपल्याकडे फक्त 23,500 मध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. कडक मित्रांनो, चेक करा, 23,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, तुमचे पैसे वाचणार आहेत. मित्रांनो, हा HPचा इलाइट बुक 840 G5 मॉडेल आहे. या लॅपटॉपची पण खूप डिमांड असते सिल्वर कलरमुळे आणि मेटल बॉडीमुळे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे, पूर्ण टोटली मेटल बॉडी आहे. मार्केटमध्ये हा 25,000ला विकला जातो, आपल्याकडे फक्त 24,000ला अवेलेबल आहे. सर, एवढे सगळे लॅपटॉप तुम्ही दाखवत आहे, पण लॅपटॉप सोबत काय गिफ्ट वगैरे काय देते की नाही तुम्ही? मित्रांनो, आपण गिफ्ट कधीच देत नाही. त्याचं रिझन काय आहे की आमची प्रायोरिटी आहे की तुम्हाला सगळ्यात चीपमध्ये आणि एकदम हाय क्वालिटीचे लॅपटॉप प्रोव्हाइड करणे. तरीसुद्धा आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार माय कम्प्युटर शॉपी तुम्हाला एक छोटीसं गिफ्ट देईल हॅपी न्यू इयरसाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही एक लॅपटॉप ठेवू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता, प्लस ह्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा कप्पे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही चार्जर, मोबाईलचा चार्जर वगैरे तुम्ही ठेवू शकता. हे लॅपटॉप पाऊच तुम्हाला मित्रांनो लॅपटॉप सोबत मिळून जाईल, प्लस तुम्ही हे असं कॅरी पण करू शकता.
तर हे प्रत्येक लॅपटॉप सोबत तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, हा HP चा 840 G4 मॉडेल आहे. हा टचस्क्रीन मध्ये येतो, ह्याला पूर्ण ग्लास टच आहे, त्याच्यामुळे याचा लुक खूप छान येतो. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i7 7 जनरेशन, 8GB रॅम, 256 GB SSD आहेत, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,500. तर सध्या मार्केटमध्ये 360 लॅपटॉपची खूप जास्त डिमांड आहे, तर तसे काही स्वस्तामध्ये काही लॅपटॉप आहेत की नाही तुमच्याकडे? हो मित्रांनो, तुमच्यासाठी मी लॅपटॉप आणलेला आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा i5 7 जनरेशन आहे. याच्यामध्ये 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा फक्त आणि फक्त तुम्हाला 23,000ला जाईल. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण 360 डिग्री रोटेट होतो. जबरदस्त, चेक करा मित्रांनो. आणि हा C टाईप सोबत येतो. हा डेलचा लॅपटॉप आहे, C टाईप सोबत येतो. मार्केटमध्ये हा कमीत कमी 24-25,000ला येतो, पण आपल्याकडे 23,000ला अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी पण मिळून जाईल. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5300. हा पण 360 डिग्री रोटेट होतो, टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याच्यामध्ये तुम्ही रॅम वाढवू शकता. याच्यामध्ये 2 स्लॉट आहेत रॅमच्या आणि हार्ड डिस्क पण तुम्ही वाढवू शकता. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंच फुल HD स्क्रीन आहे आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 26,000 रुपये. सर, एवढे सर्व लॅपटॉप दाखवलेत, पण ते लॅपटॉपवरती वॉरंटी वगैरे आहे की नाही तुमच्याकडे? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपवरती जी वॉरंटी आहे ती 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी आहे. 30 दिवसामध्ये जर काही जरी झालं लॅपटॉपला तर तो पीस टू पीस रिप्लेसमेंट होऊन जाईल. समजा तुम्हाला इन फ्युचर काही वाढवायचं असेल, रॅम वाढवायचं असेल किंवा SSD वाढवायचं असेल तर ते अपग्रेडेशन पण आपल्याकडे केलं जाईल. प्लस तुम्हाला इन फ्युचर काही प्रॉब्लेम आला की 1-2 वर्षानंतर समजा स्क्रीन खराब झाली पडल्यामुळे किंवा कीबोर्ड खराब झाला, बॅटरी खराब झाली, तर ते सगळे पार्ट्स आपल्याकडे अवेलेबल होतील. आणि सर कसं आहे, हे बरेच जण ही व्हिडिओ पुण्याच्या बाहेरनं पण पाहतात, तर तुमच्याकडे कुरिअर सेवा वगैरे काय अवेलेबल आहे? हो मित्रांनो, आपल्याकडे कुरिअर फॅसिलिटी अवेलेबल आहे. व्हॉट्सअपला आपला कॅटलॉग आहे, तो तुम्ही एकदा चेक करा, त्यातून मॉडेल तुम्ही सिलेक्ट करा आणि प्लस तुम्ही व्हिडिओ कॉलवरती तो मॉडेल चेक करू शकता. आम्ही त्याचे ओरिजिनल फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करून ते कुरिअर आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. प्रीपेड डिलिव्हरी असेल? प्रीपेड डिलिव्हरी आहे आणि पुण्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे. मित्रांनो, हा डेल लॅटिट्यूड आहे 7390, स्मॉल कॉम्पॅक्ट आणि एकदम पॉवरफुल CPU आहे. ह्याच्यामध्ये इंटेलचा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंच फुल HD स्क्रीन आहे आणि ह्याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 26,500. होऊ शकता, कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन तुम्हाला मिळते 26,500 मध्ये डेल. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा पण 180 डिग्री रोटेट होतो. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 256 GB SSD आहे, 8GB रॅम आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 26,000 रुपये. सर, मार्केटमध्ये सध्या लेटेस्ट जनरेशनचे लॅपटॉपची पण खूप जास्त डिमांड आहे, तर तसं काही तुमच्याकडे मॉडेल्स आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे लिनोचा लॅपटॉप आहे, लिनोवो थिंकपॅड आहे E14 मॉडेल. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे. ओके. हा तुम्हाला फिंगरप्रिंट सोबत येतो, 8GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त 28,000 रुपये. हा मेटल बॉडी सोबत येतो. चेक करा, 28,000 तुम्हाला मित्रांनो 10 जनरेशनचा लॅपटॉप मिळून जाईल. सरांकडे इथे अवेलेबल आहे. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 3420. हा i5 11 जनरेशन आहे. हे 2023चं मॉडेल आहे, म्हणजे ह्याच वर्षी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. याची डेलकडून वॉरंटी पेंडिंग आहे 2025 पर्यंत आणि आपल्या शॉपची 1 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी राहील. याच्यामध्ये i5 11 जनरेशन आहे, 8GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 14 इंची HD स्क्रीन आहे. हा फक्त तुम्हाला 32,000ला पडेल. पाहू शकता मित्रांनो, अंडर वॉरंटीमधला लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. लेटेस्टचाच लॅपटॉप आहे आणि लेटेस्टचं जनरेशन तुम्हाला मिळतं आहे. तर असे पण लॅपटॉप मित्रांनो तुम्हाला इथे मिळून जातील माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये एकदम बजेट प्राईजमध्ये. खूप जास्त कमेंट येत आहेत, गेमिंग लॅपटॉप पाहिजे, गेमिंग लॅपटॉप पाहिजे. आहे का तुमच्याकडे गेमिंग लॅपटॉप? हो मित्रांनो, आपल्याकडे बजेटमध्ये गेमिंग लॅपटॉप अवेलेबल आहे. हा लिनोवो आयडियापॅड आहे 330. त्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256 GB SSD आहे आणि 1TB हार्ड डिस्क आहे. क्या बात आहे. आणि ह्याला कीबोर्डला बॅकलाइट कीबोर्ड आहे. हा ह्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड येतं एनव्हिडियाचं GTX 1050 4GBचं ग्राफिक आहे. स्क्रीन साईज आहे 15.5 इंच फुल HD स्क्रीन आहे आणि हा फक्त आणि फक्त 26,000ला तुम्हाला मिळून जाईल. GTA खेळू शकतो सर ह्याच्यात? GTA नाही, नवीन गेम पण तुम्ही खेळू शकता. GTA तर खूप जुनी झाली सर. GTA तर तुम्ही इंटेलच्या ग्राफिकवरती पण खेळू शकता. क्या बात आहे. तर पाहू शकता, गेमिंग लॅपटॉप मित्रांनो तुम्हाला मिळतंय एकदम बजेट प्राईजमध्ये फक्त 26,000ला.
सर एखाद्याचा जर तुम्हाला कॉल आला आणि त्याची काही रिक्वायरमेंट असेल गेमिंगमध्ये, अजून काहीतरी वेगळी रिक्वायरमेंट असेल, तर ते अवेलेबल होतील का लॅपटॉप? मित्रांनो, आपल्याकडे गेमिंग लॅपटॉप भरपूर येत जातात आणि त्यांची डिमांड खूप जास्त असल्यामुळे ते लगेच विकले जातात. तर त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती रिक्वायरमेंट पाठवू शकता. जसे आमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल होईल तसे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे लॅपटॉप तुम्हाला दिले जातील. नक्कीच. तर तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल मित्रांनो, सरांना सांगा, तो लॅपटॉप इथे अवेलेबल होऊन जाईल. पुढे सर, पुढे काय दाखवत आहे? मित्रांनो, हा HP चा लॅपटॉप आहे. हा ZBook स्टुडिओ आहे. ओके. हे मोबाईल वर्क स्टेशन आहे, खूप पॉवरफुल आहे. याचा जो परफॉर्मन्स असतो हा तुम्हाला परफॉर्मन्स डेस्कटॉप सारखा परफॉर्मन्स असतो. नॉर्मली लॅपटॉपमध्ये जो असतो की अल्ट्रा लो फ्रिक्वेन्सीवाला CPU असतो, पण ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे डेस्कटॉप सारखं स्पेसिफिकेशन आहे. याची स्क्रीन जरी बघितलं, ह्याचं रेझोल्युशन आहे 4K रेझोल्युशन. क्या बात आहे. हा HP ZBook स्टुडिओ येतो, G4 मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हा HQ प्रोसेसर आहे. 4 कोर 8 थ्रेड्स आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये रॅम आहे 32 GB. हा टोटली मेटल बॉडीमध्ये येतो आणि 500 GBची SSD आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ग्राफिक आहे NVIDIA क्वाड्रोचं ग्राफिक कार्ड आहे. याच्यामध्ये तुम्ही हाय लेवलचं व्हिडिओ एडिटिंग, डिझायनिंग वगैरे करू शकता किंवा गेम पण तुम्ही खेळू शकता. आणि याची स्क्रीन साईज आहे 15.5 इंच आहे. 4K स्क्रीन आहे. याची नवीनची प्राईस 3 लाख रुपये आहे, पण आपल्याकडे हा 40,000 मध्ये अवेलेबल आहे. क्या बात आहे मित्रांनो, पाहू शकता 3 लाखाचा लॅपटॉप तुम्हाला 40,000 रुपयामध्ये मिळतोय. अजून काय पाहिजे, सर्वच तुम्हाला ह्यामध्ये आहे. काय अपग्रेड करायची पण गरज नाही मित्रांनो, घेऊन डायरेक्ट वापरायचा लॅपटॉप आहे. तर असे पॉवरफुल मशीन तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये इथे मिळते. HP चा लॅपटॉप असणारे कॉन्फिगरेशन पण एकदा चेक करा. सर लॅपटॉप तर दाखवलेत, पण समजा एखाद्याची रिक्वायरमेंट डेस्कटॉपसाठी वगैरे आली तर काय तसं काही आहे का तुमच्याकडे? मित्रांनो, हा डेलचा मिनी PC आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा लेटेस्ट प्रोसेसर मिळतो. 8 GB रॅम आहे, 256 GBची SSD आणि 500 GBची हार्ड डिस्क आहे. याच्यामध्ये तुम्ही 3 डिस्प्ले कनेक्ट करू शकता आणि 6 USB पोर्ट आहेत याला. हा खूप पॉवरफुल CPU आहे आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 18,500 रुपये. पाहू शकता 18,500 तुम्हाला मिळणार आहे. लेटेस्ट जनरेशन त्यामध्ये तुम्हाला मिळते आणि टायनी CPU असणार आहे. चेक करा. इथून जेव्हा पण कोणी लॅपटॉप घेईल तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक सॉफ्टवेअर जे लागतात म्हणजे एक्सेल वगैरे असं काय त्याचं सगळे इन्स्टॉल करून देणार का त्यामध्ये? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपमध्ये Windows 11 Pro लायसन कॉपी असेल. त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला MS ऑफिस पण ॲक्टिवेट करून देईल आणि याच्या व्यतिरिक्त तुमची जे काही वेगळ्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असेल तर ती पण फुलफिल इथं केली जाईल. म्हणजे हा लॅपटॉप तुम्ही रेडी टू यूज आहे. ऑफिस काम करायचं असेल किंवा कॉलेजमध्ये यूज करायचं असेल तर हा पूर्ण लॅपटॉप रेडी टू यूज तुम्हाला इथून मिळून जाईल. तुम्हाला एक्स्ट्रा काही सॉफ्टवेअर वगैरे बाहेर टाकण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, आमच्याकडे लॅपटॉप जेव्हा येतात तेव्हा आम्ही याची टेस्टिंग करतो. इथे तुम्ही बघू शकता की हे डेलचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सिस्टम इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोसेसर वगैरे दिसतो, रॅम किती इन्स्टॉल आहे ते पण दिसते, याचं बायोस व्हर्जन, मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे याच्यामध्ये दिसते. याच्यानंतर तुम्ही बॅटरीची इन्फॉर्मेशन पण चेक करू शकता. ह्या बॅटरीची हेल्थ जी आहे ती आमच्याकडे एक्सलेंट असते. इथे ॲडॅप्टर वगैरे त्याचा ओरिजिनल जोडला तर तो ॲडॅप्टर व्हेरीफाय होतो की किती वॅटचा आहे. ओरिजिनल असेल तर ते सगळं दाखवतं, नाही तर अदरवाईज डुप्लिकेट असेल तर ते चार्जिंग वगैरे होत नाही आहे. मित्रांनो, याच्यानंतर हे डेलचं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये हार्डवेअरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डायग्नोज होतात. हे डायग्नोज करतं की तुमचं जे हार्डवेअर आहे हे 100% वर्किंग आहे का. जसं की तुम्ही इथे स्क्रीनवरतीच बघू शकता की सगळे कलर शो होत आहेत का. याच्यानंतर याच्यामध्ये CPU असेल, त्याची रॅम असेल, CPUचा फॅन असेल तर ते सगळं टेस्टिंग होतं याच्यामध्ये. आता इथे चार्जर कनेक्ट केला नाही आहे तर लॅपटॉप तुम्हाला घेतल्यानंतर की काही टेन्शन राहणार नाही की हार्डवेअर म्हणजे चालू होतं का बंद होतं, कारण की पूर्ण आम्ही इथे टेस्टिंग करूनच तुम्हाला विकलं जातो. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की ह्याचं डायग्नोज झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी फक्त चार्जर आपण कनेक्ट केलं नव्हतं म्हणून चार्जरचं फक्त एरर आहे. बाकी सगळं तुम्हाला दिसतंय की सगळं ओके आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक लॅपटॉपचं सर तुम्ही हे टेस्टिंग करता? हो, हे टेस्टिंग झाल्यानंतर आपण लॅपटॉप उघडतो. त्याच्यामध्ये जर थोडीफार डस्ट वगैरे असेल तर ते पण आपण क्लीन करतो. सर हे तर तुम्ही डायग्नोज करून दाखवलं वरच्यावर, पण समजा एखाद्याला आतले पण जेन्युइन पार्ट आहेत की नाही ते पाहायचे असले तसं ओपन करून दाखवणार का तुम्ही? हो मित्रांनो, तुम्ही जेव्हा लॅपटॉप फायनल कराल त्यावेळेस तो लॅपटॉप आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर तुम्ही त्यात बघू शकता की त्यात पार्ट ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत. तर सर हा जो तुम्ही दाखवला तोच ओपन करून दाखवणार का आम्हाला? हो, दाखवतो. तर मित्रांनो, सर आता तुम्हाला लॅपटॉप ओपन करून दाखवत आहेत. जेव्हा पण तुम्ही लॅपटॉप फायनल कराल त्यानंतर तुम्ही सरांना सांगू शकता की सर आम्हाला पार्ट्स जेन्युइन आहेत की नाही ते पाहायचे.
सर तुम्हाला समोरासमोर ते ओपन करून इथे दाखवतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डेलची ओरिजिनल बॅटरी आहे. जसं की ते हे SSD आहे, SK हायनिकचे आहे, ओरिजिनल आहे. आम्ही कुठलेही लोकल ब्रँड जसं की EVM आहे, PowerX आहे किंवा अजून भरपूर सारे ब्रँड्स येतात तर त्या ब्रँडच्या आम्ही SSD यूज करत नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही रॅम बघू शकता. ह्या रॅमसुद्धा ओरिजिनल असणार आहेत. मी तुम्हाला रॅम पण दाखवतो. मित्रांनो ही बघू शकता तुम्ही, क्रिंस्टनची ही रॅम आहे, ही ओरिजिनल रॅम आहे. बाकीच्या ज्या लोक वापरतात ते चायनीज असतात. तर चायनीज रॅम कशी ओळखायची तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जे मार्किंग दिलेलं आहे तर चायनीजमध्ये असं काहीच लिहिलेलं नसतं, तर त्या सगळ्या डुप्लिकेट्स रॅम्स असतात. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की मदरबोर्डची काय कंडिशन आहे. हा CPU फॅन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये डस्ट नाही आहे. तर एवढे क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल असतात, जे की बाजारमध्ये तुम्हाला असे क्लीन कंडिशनचे लॅपटॉप मिळणार नाही. तर मंडळी पाहिलं, एकदम ट्रस्टेड आणि जेन्युइन लॅपटॉप मिळतात इथे. कुठे मिळतात? माय कम्प्युटर शॉपीमध्ये. आणि लॅपटॉप फायनल केल्यानंतर सर तुम्हाला तो लॅपटॉप ओपन करून पण दाखवतील, जसं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तसं. सर पण माझ्या मनामध्ये अजून एक क्वेश्चन आहे. समजा तुमच्याकडून एखाद्याने लॅपटॉप घेतला तर त्याची लाईफ स्पॅन किती असेल, म्हणजे तो किती वर्ष चालू शकतो काय? मित्रांनो हे लॅपटॉप कमीत कमी 5 ते 6 वर्ष चालतात. हे बिझनेस सिरीज असल्यामुळे याची लाईफ जास्त आहे आणि 5 ते 6 वर्षानंतर जरी तुम्हाला स्पेअर पार्ट पाहिजे असतील तरी ते अवेलेबल होतात. जसं की होम सिरीजमध्ये 2-3 वर्षानंतरच तुम्हाला त्याचे स्पेअर पार्ट मिळत नाही आहेत किंवा जर मिळत असतील तर ते ओरिजिनल कंपनीचे मिळत नाही आहेत. तसं बिझनेस सिरीजमध्ये नसतं. बिझनेस सिरीजमध्ये तुम्हाला 100% ओरिजिनल पार्ट कमीत कमी 10 वर्षापर्यंत मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे लॅपटॉप घेणे परवडतं पण, आणि याची लाईफसुद्धा खूप जास्त असते. आणि याचा परफॉर्मन्स जर विचार केला तर हे तुम्ही 24 तास जरी वापरले तरी कमीत कमी 4-5 वर्ष आरामात चालतात. नक्कीच. आणि जर अपग्रेड वगैरे काय अजून काय करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा. ते पण इथे एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला करून मिळेल. तर मित्रांनो तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप तुम्हाला मिळत आहे. तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता जाता परत एकदा इथल्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो शॉपीचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, नाथसृष्टी नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040 520 789. आणि शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. शॉप 7ही दिवस ओपन असेल. जर तुम्हाला आमचा कॅटलॉग पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला माझा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही हाय म्हणून पाठवा. तर तिथे तुम्हाला लोकेशन, ॲड्रेस आणि जे कॅटलॉग आहे त्या कॅटलॉगची लिंक मिळेल. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की लॅपटॉपचे तुम्हाला ओरिजिनल फोटो मिळतील, त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन मिळेल आणि त्याची फायनल प्राईस जी आहे ते तुम्हाला कॅटलॉगमध्ये मिळून जाईल. आणि जे लॅपटॉपचे तुम्हाला आता प्राईस सांगितलेले आहेत व्हिडिओमध्ये त्या फुल अँड फायनल प्राईस असतील. इथं येऊन तुम्ही प्लीज बार्गेनिंग नका करू. वाटलं तर तुम्ही मार्केट सर्वे करून या आणि तुम्हाला कळेल की माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये नक्कीच प्राईस त्यांच्यापेक्षा बेटर प्राईस तुम्हाला दिलेली आहे. आणि क्वालिटी तर तुम्ही स्वतः येऊन चेक करू शकता. आपल्याकडे सगळे लॅपटॉप A1 कंडिशनमध्ये मिळतील. नक्कीच. तर मित्रांनो प्राईस पण तुम्हाला बेस्ट मिळणार आहे, सर्व्हिस पण चांगली आहे. प्लस मला नाही वाटत की असं तुम्हाला कुठे पुण्यामध्ये पाहायला मिळेल की आतले काय काय कॉम्पोनंट्स आहेत असे ओपन करून तुम्हाला कोण दाखवेल. तर डेफिनेटली मित्रांनो एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ती सरांना सांगा, सर ते फुलफिल करतील. आणि प्लस जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो सेव्ह करा, म्हणजे सरांकडे आता करंटमध्ये कुठले लॅपटॉप अवेलेबल आहेत ते तुम्हाला घर बसल्या तिथे पाहता येतील आणि त्याची तुम्ही ऑर्डर तुम्ही सरांना देऊ शकता किंवा प्रत्यक्ष देऊन पण इथे व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.